तुमचं मूल प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला विचारतंय का? अगदी दर 5 मिनिटांनी, आई मी हे काय करू? आई मी आता काय करू? मी करतोय ते बरोबर करतोय ना गं? तू मला सांगशील ना गं? आई मला नाहीच जमतंय. आई मला तू करून देतेस का? तूच सांग ना. अशा काही गोष्टी मुलं सारखी विचार करत असतील आणि आपण जर का त्यांना असं उत्तर देत असू, की "अरे तू थोडंसं विचार करून बघ. तुला सापडतंय का बघ. तुझं तू प्रयत्न करून बघ." आणि तरी पण मुलं ह्याच प्रश्नावरती येत असतील तर आपल्याला आजचा हा पॉडकास्ट नक्की मदत करणार आहे. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी. आई मला बोर होतंय, मी काय करू? या आपल्या सिरीजमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल तर आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जे सर्व पालकांना सर्वतोपरी त्रास देणारा विषय आहे. आणि खरं तर तो त्रास देण्यापेक्षाही आपण त्याला कसं हँडल करतो ह्याच्यावरनं मुलांच्या सगळ्या गोष्टींचा मागोवा आपल्याला त्यातनं मिळू शकणार आहे. तर बऱ्याचदा म्हणजे 95% वेळेला पालक हे सांगतात, म्हणजे माझ्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हाही हे सांगतात की मॅडम माझा मुलगा सगळ्याच गोष्टी फक्त मलाच विचारून करतो. म्हणजे त्याला स्वतःचं काहीच ठरवता येत नाही ना. कुठला ड्रेस घालायचा, 2 ऑप्शन दिले, 3 ऑप्शन दिले तरी सांगता येत नाही. किंवा मी समजा जर का दुकानामध्ये गेलो आणि त्याला विचारलं तुला काय हवं, तू चूज कर आणि मला आणून दे, तरी तो कन्फ्युजनमध्ये बसलेला असतो. मग मी त्याच्या हातात काहीतरी आणून दिलं की तो करतो. तर एखाद्या लहान सहान गोष्टीवरती किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये आल्यावरती मुलं आपली घाबरत आहेत का? आणि एखाद्या नवीन परिस्थितीमध्ये कन्फ्युज्ड होत आहेत का की मी काय केलं पाहिजे? किंवा ह्या सगळ्या सिनारिओमध्ये ना इंटेलेक्च्युअल कपॅसिटीज हा प्रश्न नसतो. कधी कधी तोही असू शकतो, पण त्या मुलांच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या अँगलनी जात असतात, ते आपल्याला दिसतात सुद्धा. पण सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणारी मुलंसुद्धा जेव्हा या प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनच्या वेळेस 100 वेळा अडचणी येत असतात, तेव्हा आपल्याला एक गोष्ट आपल्याला खुणगाठ बांधायची गरज आहे की आपल्या मुलांचे थिंकिंग स्किल किंवा डिसिजन मेकिंग स्किल आपण डेव्हलप करायला पाहिजेत. आणि ती कशी डेव्हलप करायची ते आज आपण बघणार आहोत. आता ह्या कशी डेव्हलप करता येतात ह्याच्या आधी ती थिंकिंग स्किल्स म्हणजे काय आहेत हे आपण आधी समजून घेऊयात. म्हणजे एखादी व्यक्ती ही शाळेमध्ये हुशार असणं असेल किंवा एखाद्या विषयामध्ये 100पैकी 100 मार्क मिळणं असेल म्हणजे त्या व्यक्तीला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी येतील असं नाही आहे. किंवा ती हुशार आहे तर ती आपण फक्त अभ्यासात हुशार आहे असं म्हणू शकतो. पण जेव्हा आपण थिंकिंग स्किल्सचे विचार करतोय तेव्हा त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीवरती प्रश्न पडणं असेल, ते प्रश्न त्याने विचारणं असेल, त्याच्या बाजूनी काय काय गोष्टी येऊ शकतात, एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकल्यावरती मी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि हे स्वतःच्या हिमतीवरती करता येणं, इंडिपेंडेंटली करता येणं, हे स्किल आहे. आणि ह्याला म्हणतात थिंकिंग स्किल. म्हणजे एखाद्या गोष्टीचा, एखाद्या प्रश्नाचा किंवा एखाद्या नवीन समोर आलेल्या परिस्थितीचा सगळ्या बाजूने 360 डिग्रीमध्ये विचार करता येणं, हे थिंकिंग स्किल आहे. आणि हे आपल्याला हळूहळू डेव्हलप करावं लागतं आणि करताही येतं. आता ह्या थिंकिंग स्किल डेव्हलपमेंटमध्ये ना अजून एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा माहिती आहे का, की काही मुलांना आहे ना माहितीचा ओघ असतो. म्हणजे ते ChatGPT वापरतील, जेमिनाय वापरतील, AI वापरतील, सगळीकडनं माहिती कलेक्ट करतील, पण ती माहिती आणि माझा प्रश्न हे दोघांशी एकमेकांसोबत जोडलेले आहेत का? आणि त्याच्यावरनं मी कोणता डिसिजन घ्यायला पाहिजे ही गोष्ट समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला रेडीमेड उत्तर घेण्याची सवय सध्या खूप लागलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं की मुलं माझ्याकडे येऊन म्हणतात की मॅडम कशाला लिहायला पाहिजे किंवा कशाला उगाच डोक्याला ताण द्यायचा, तुम्ही ChatGPTमध्ये क्वेश्चन टाका, ते आन्सर सगळं देतं. किंवा AI मध्ये टाका, ते मला सगळ्या क्वेश्चन सॉल्व करून देतं, फक्त कॉपी पेस्ट केलं की माझा विषय संपतो. पण मला खरंच सांगा, जर का ह्या पद्धतीने मुलं जर का अभ्यास करत असतील तर जेव्हा प्रत्यक्षात ऑन फील्ड एखाद्या प्रश्नामध्ये पडल्यावरती त्यांना ChatGPTचं उत्तर अप्लाय कसं करायचं हे कळेल का हो? तिथे मी नक्की कोणत्या बाजूने विचार करायला पाहिजे
हे नाही कळत, कारण की आपल्याला जेव्हा रेडीमेड उत्तरांची सवय लागते तेव्हा आपल्या डोक्याला विचार करायची क्षमता कमी कमी होत जाते. साधं उदाहरण बघा, जोपर्यंत आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते आणि साधे डायलवाले फोन होते तेव्हा आपण काय करत होतो, आपण मोबाईल किंवा जो काही लँडलाईन नंबर आहे तो पाठ करत होतो, तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करत होतो आणि तो कुठं ना कुठेतरी नोट डाऊन करून ठेवत होतो. या तिन्ही प्रोसेसमध्ये काय होत होतं, आपण आपल्या मेमरीला ताण देत होतो आणि ती आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी आठवली पाहिजे ह्याच्यासाठी इन्सिस्ट करत होतो. तेव्हा आपल्याला कोणी आयती उत्तरं दिलेली नव्हती आणि तेव्हा मोबाईलही नव्हता की ज्याच्यावरती आपण डिपेंड राहावं. करेक्ट. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय येतो की मुलं प्रश्न विचारायला का घाबरतात किंवा विचार करायला, वेगळा बॉक्सच्या विरुद्ध जाऊन विचार करायला का घाबरतात. तर त्याच्यात पहिली गोष्ट अशी असते की मला काय म्हणतील, म्हणजे मी जर का चुकलो तर काय होईल, मी जर का चुकीचा प्रश्न विचारला तर मला हसतील का सगळे. सो आपल्याला मुलांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची संधी दिली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये लोक 2 चुका करतात. पहिली गोष्ट अशी असते की प्रश्न विचारतात म्हणजे काहीही, ज्याला बूड नसलेले असेही प्रश्न विचारतात आणि काही की त्या प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी अडून बसतात. आपल्याला मुलांना त्यांच्या मनातली क्युरिओसिटी जागी करण्याच्या दृष्टीने विचार करायला प्रेरित करायचं आहे. मग त्याच्यात निकषाने येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे विचारायचे ह्याची सुद्धा आपल्याला मुलांना सवय लावावी लागते. आता जसं प्रश्न विचारणं ही त्यातला एक छोटासा पार्ट आहे, तसं पालकांनी जेव्हा मुलं हे जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा काय करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट की कोणतंही स्किल शिकवताना आणि स्पेसिफिकली थिंकिंग स्किल शिकवताना पहिल्यांनी त्यांच्याकडनं काय येतंय ते येऊ द्यावं. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ज्याला म्हणतात, जे मॅनेजमेंटल एरियामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पाया धरला जातो. पण बऱ्याचदा ब्रेनस्टॉर्मिंग कसं करायचं हे माहिती नसतं. मग हे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, तर एखाद्या प्रश्नाच्या बाजूने अगदी क्षुल्लक जरी मला प्रश्न आला तरी मला त्याच्यावरती तो विचारता येणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आणि मी विचारल्यावरती तो बरोबर आहे का, चूक आहे का, आता मला काय म्हणतील याचा विचार नाही केला जात. येणारा प्रत्येक प्रश्न हा नोंदवला जातो. आणि ह्याच्यामध्ये डिस्कशन करताना मात्र काही मोजके प्रश्न निवडले जातात. मग हे कसे निवडायचे असतात, आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांमधनं आपल्या उत्तरापर्यंत किंवा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापर्यंत कोणते प्रश्न आपल्याला घेऊन जात आहेत हे कसं शोधायचं, ह्याचं पालक म्हणून आपण मुलांसोबत जर का ॲनालाइज केली एखादी सिच्युएशन तर ते मुलांना सोपं पडतं. म्हणजे अगदी छोटंसुद्धा उदाहरण चालू शकतं की समजा जर का आपण एखादी पेन दाखवलं, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे पेन आहे, हे काय आहे, स्केच पेन आहे, करेक्ट आहे. सो मी ह्याच्याबद्दल मुलांना प्रश्न विचारायला सांगू शकते की हे कशाचं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, किंवा हे याच मटेरियलचं काय बनलेलं आहे, ह्याच्यामध्ये इंक कशी भरतात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्यानी काय होईल, तर ह्यानी बेसिकली मुलांमधली क्युरिओसिटी जागी होईल. आणि क्युरिओसिटी जेव्हा जागी होते तेव्हा मुलं जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासाठी तयार होतात. फक्त जेव्हा आपण त्यांना टोकतो किंवा असा कसा प्रश्न विचारलास असं विचारतो तेव्हा मुलं त्यांचीही क्रिएटिव्हिटी आणि क्युरिओसिटी दाबून ठेवतात. सो आपल्याला त्यांना प्रश्न विचारायला आणि त्याच्यातनं अचूक प्रश्न कसे काढायचे हे हळूहळू आपल्या रोल मॉडेलिंगमधनं दाखवून द्यायचं आहे. आता पुढे येते ती जसं थिंकिंग स्किलमधलं क्वेश्चन आस्किंग आहे, डिसिजन मेकिंग आहे, तसंच आहे ते प्रॉब्लेम सॉल्विंग. तू घेतलेला डिसिजन, जो काही तू डिसिजन घेतोयस किंवा घेतेस, तर प्रॉब्लेम सॉल्विंगच्या किती जवळ जातोय. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नॉट नेसेसरी की तो त्यांनी प्रत्यक्ष करून बघणं प्रत्येक वेळी असेल किंवा प्रत्येक वेळी तो त्यांना फेस करणं शक्य असेल असं नाही. पण तुम्ही त्या प्रश्नामध्ये अडकल्यावरती त्याबाबत तुम्ही डिस्कशन करू शकता. किंवा कधी कधी असं हायपोथेटिकली सुद्धा काही गोष्टी देऊ शकतात की तुझी पेन्सिल हरवली तर तू काय करशील, काय काय ऑप्शन्स मुलं विचारतात. किंवा इमॅजिनेटरी असंही देऊ शकता की
समजा आपण ब्लॉकमध्ये अडकलो, ब्लॉकमध्ये म्हणजे आपण चाललोय रस्त्याने आणि समोर खूप ट्रॅफिक जॅम आहे आणि आपल्याला पुढच्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी पोहोचायचं आहे, आपलं अर्जंट काम आहे. तर आपण काय काय करू शकतो बरं? हे छोटे छोटे क्वेश्चन्स सुद्धा मुलांना त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्विंगच्या स्किलला मदत करू शकतात. किंवा तुझ्याकडे मी 25 रुपये दिलेत आणि तुला तुझं जे बिल आहे ते साधारणपणे थोडंसं एक्सेस होतं आहे, तर मग अशा परिस्थितीत तू कोणता निर्णय घेशील, की तुला कोणत्या कोणत्या गोष्टी कट करशील तुझ्या लिस्टमधनं, आणि जर तुला त्या लिस्टमधल्या सगळ्याच गोष्टी हव्या असतील तर तू काय करशील. सो बेसिकली आपण त्यांना सिच्युएशनचा अंदाज घेऊन व्हॉट इज प्रायोरिटाईज, व्हॉट आय हॅव टू प्रायोरिटाईज, व्हॉट आय हॅव टू थिंक, करंटली आय रिक्वायर्ड, आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण एखाद्या छोट्याशा गोष्टींनी सुद्धा विचार करायला सांगू शकतो. की समजा का असं झालं की माझी आजची स्कूल बॅग खूप हेवी झाली आहे, मला उचलता नाही येते, तर मी काय काय करू शकतो. छोटे छोटे प्रश्न आहेत. कॉमेंटमध्ये नक्की लिहा की असे कोणत्या सिच्युएशन्स तुम्ही मुलांना देऊ शकता की ज्याच्यातून त्यांचं हे थिंकिंग स्किल, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग हे वाढेल, आणि तुमचे काही त्याच्याबद्दलचे अनुभव असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आता जेव्हा आपण मुलांना हे प्रश्न काढायला शिकवतो ना, त्याच्यासोबत त्यांना काही डिसिजन मेकिंगच्या गोष्टी पण शिकवणं गरजेचं असतं. कारण की थिंकिंग स्किल म्हणजे फक्त प्रश्न विचारणं नाही आहे, तर त्याच्यावरनं डिसिजनपर्यंत डिराईव्ह होणं आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टींचा आपल्याला अंदाज असणं. म्हणजे मी एखादा निर्णय घेतल्यावरती त्याचे काय परिणाम असू शकतात, चांगले असतील वाईट असतील दोन्ही असू शकतात, तर त्याच्या बाजूने विचार करायला शिकवणं. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे काय, तर मूल जेव्हा खूप लहान आहे, म्हणजे साधारणपणे 2 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं आहे, तेव्हा तुला या दोन्हीपैकी काय हवं आहे बरं, तू सांगशील ते आपण करू. आणि खरंच त्यावेळेला ते करा. म्हणजे तुला 2 ड्रेस ठेवलेत तर कुठला ड्रेस घालायचा आहे, ड्रेसचे ऑप्शन सुरुवातीला तुम्ही द्या, की त्या समारंभानुसार, जाण्याच्या ठिकाणानुसार त्यांना 2-3 ड्रेस ठेव. आणि सध्याची पिढी अशी आहे की त्यांचे हे चॉईसेस खूप फिक्स आहेत. अगदी म्हणजे 3 वर्षाच्या मुलांपासून सुद्धा हे आपल्याला दिसून येतात. पण आपल्याला त्यांच्या ह्या डिसिजनचा आदर करायला शिकणं आहे. आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी अशा असू शकतात की मुलं हट्टानी करतायत, तर त्यांना आपल्याला शांतपणे ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे घालून, कधी कधी त्यांना घालून बघितल्यावरती सुद्धा कळतं की नाही नाही हा ड्रेस खूप टोचतो, हा मी नाही घालणार. पण त्याचे त्यांना काही एक्सपिरियन्सेस घेऊ देणं हा सुद्धा त्यातला एक पार्ट असतो. आणि ज्याच्याने त्यांचा डिसिजन मेकिंगमधला कॉन्फिडन्स वाढतो. आता इथं मी पेरेंट म्हणून माझा काय रोल असला पाहिजे, तर मी त्याच्या अँकरचा रोल करणार आहे, की तुला करून बघायचं, तुला वाटतोय ना हा डिसिजन बरोबर आहे, तो जेवढी सेफ बाउंड्री आहे तिथपर्यंत त्याला करू द्या. पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आता हे सेफ झोनच्या बाहेर जातं आहे, तेव्हा मात्र तुम्ही तिथे इंटरफिअरन्स करू शकता की नाही आता आय थिंक आपल्याला इथे थांबलं पाहिजे, अदरवाईज ह्याचे या गोष्टी अशा घडू शकतात. अँड नाव वी आर गोइंग टू स्टॉप विथ हिअर अँड वी विल मूव्ह फॉरवर्ड. करेक्ट. म्हणजे असं नाही की मुलांनी एक्सपिरियन्सच केला नाही, त्याच्याबद्दल काय होतं ते त्याला कळलंच नाही. त्याला कळलं, पण किती लेवलपर्यंत मी जायचं आणि किती लेवलला मला रिस्क अंगावरती येऊ शकते ह्याचासुद्धा डिसिजन त्याच्यानं मुलांना समजायला मदत होते. आता कधी कधी ना ह्या क्वेश्चनिंगमध्ये काही ओपन एंडेड क्वेश्चन्स पण असतात, की म्हणजे समजा जर का असं झालं तर काय होईल, तर काय होईलचा त्यांनी विचार करणं. आणि तो विचार करताना ते काय म्हणतायत हे विदाऊट जजिंग ऐकून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये हो किंवा नाही असं उत्तर अपेक्षितच नसतं. अपेक्षित एवढं असतं की त्यांनी ते सगळं विचार करून निरेट करणं, किंवा त्याला एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत सिस्टमॅटिकली विचार करता येतोय का, हा त्यातला महत्त्वाचा कळीचा मुद्दा असतो. आणि हा थिंकिंग स्किल्सचा सुद्धा गाभा आहे की ज्याच्यावरती या सगळ्या थिंकिंग स्किल उभं राहतं. म्हणजे मे बी आपण असं विचारू शकतो की आज शाळेमधले आजचा अख्ख्या दिवसभरामध्ये शाळेमध्ये घडलेली इंटरेस्टिंग गोष्ट कोणती, आज कोणत्या गोष्टीने असं तुला वाटलं की नाही बाबा आजचा दिवस फार बोरिंग गेला. सो ह्याच्यामध्ये हो नाही उत्तर नाही आहे, ह्याच्यामध्ये तो सगळ्या अख्ख्या दिवसाचं अनालाइज करणार आहे, मग त्याच्यावरती काहीतरी उत्तर देणार आहे. सो थिंकिंग स्किल आणि कॉन्फिडन्स हे एकमेकांच्या सोबत हातात हात घालून जाणारी मंडळी आहे.
जसे जेवढी मुलं विचार करतील, जेवढे ते एका सिस्टमॅटिक वेने विचार करतील, तेवढा त्या मुलांचा कॉन्फिडन्स बूस्ट होत जाणार आहे. आणि जेवढं त्याच्यामध्ये त्यांना ह्याची जाणीव होईल की माझं मत माझ्या आईबाबांसाठी महत्त्वाचं आहे, माझ्या डिसिजनला माझ्या आईबाबांच्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि तिसरं म्हणजे की मी जो विचार करतोय तो असाच वाया नाही जाते, त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतोय. त्यावेळेला जेव्हा मुलांना ह्याची जाणीव होते त्यावेळेलाच त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. सो ह्या दोन्ही गोष्टींचा अगदी जवळचा संबंध आहे असं आपण म्हणूच शकतो. ऑब्व्हियसली हे काही एका दिवसाचं काम नक्की नाही आहे. तर माझ्याकडे एक मध्ये केस आली होती की त्या केसमध्ये त्या मुलाचा प्रश्न असा होता की तो अगदी छोट्या छोट्या, म्हणजे मी चप्पल घालू का नको, मी हे खाऊ का नको, ह्या अशा छोट्या छोट्या डिसिजन्सनी त्याची आई वैतागलेली होती. म्हणजे आई वडील दोघे वैतागलेले होते. आणि त्यांचं असं झालं होतं की हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा विचारतोय, मग त्याचं कुठलंच असं नाही होतं की तो स्वतःहून कॉन्फिडेंटली बोलतोय. मग सलग काही म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 8 सेशन्स झाल्यावरती त्याच्यामध्ये असं दिसायला लागलं की हळूहळू ही एकदम स्लो जाणारी प्रोसेस असल्यामुळे हळूहळू तो स्वतः काही प्रश्न विचारायला लागला, स्वतः काही गोष्टी मॅनेज करायला लागल्या, मॅनेजपेक्षाही स्वतःहून सांगायला लागलाय. आणि बेसिकली पालकांनी ह्याच्यामध्ये जे सांगितलेल्या टिप्स होत्या की तुम्ही त्याचं बोलणं चालू असताना त्याचं फोकस देऊन ऐका, तो जे सांगतोय ते सांगत असताना तुम्ही दुसरीकडे बघताय किंवा टी व्ही बघताय, मोबाईल बघताय किंवा हां सांग रे काय रे असं करू नका. तर तुम्ही अटेंटिव्हली ऐकता हेही त्याला कळू दे. आणि तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना कुठेही डिनाय करत नाही आहात. ह्या 2 गोष्टी जशा पालकांनी त्यांच्या रुटीनचा भाग बनवला आणि ते त्यांच्याही काही गोष्टी शेअर करायला लागले, तसे त्या मुलाचा हळूहळू ही थिंकिंग स्पीडही वाढला, ते जास्त प्रॉब्लेम सॉल्विंग ओरिएंटेड झालं, डिसिजन मेकिंगही वाढला. सो आपण हे जर का आपला रुटीनचा भाग घेतला, आपल्या सवयींना थोडीशी मुरड घालून, जसं मूल आपल्याला बघत मोठं होणार आहे तसंच आपण सुद्धा आपल्या काही गोष्टींना मुरड घालत हा जर का आपल्या रुटीनचा भाग बनवला तर मुलांमध्ये ह्या गोष्टी रुजवणं सहज शक्य होतं. आता जसं आपण मध्ये विकेंडच्या बाबतीत काही गोष्टी म्हणल्या होत्या की आपण विकेंड प्लॅनमध्ये ह्या काही गोष्टी करू शकतो का, तशामध्ये हे आपल्याला करता येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पालकांनी कोणत्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत हे बघूयात. पालकांनी मेजरली टाळायच्या गोष्टींमध्ये पहिली गोष्ट की मुलांना आन्सर रेडीमेड द्यायचं नाही. हां, त्यांना किती ट्राय करायचं ते करू दे, किती रिक्वेस्ट करू दे, पण तुम्ही त्यांना डायरेक्ट आन्सर द्यायचं नाही. दुसरी गोष्ट की त्यांच्या चुका लगेचच्या लगेच करेक्ट करायला जायचं नाही. त्यांना समजू देत की हे का चुकलंय आणि ते तुम्हाला तुमचा पेशन्स तेवढा वाढला पाहिजे की आपण लगेच मुलाचा आन्सर करेक्ट करायला जायचं नाही. तिसरं, कुणासोबत सुद्धा कंपॅरिझन करायची नाही. मग ते सख्खं भावंड असो, चुलत भावंड असो, मित्र असो, मैत्रीण असो, त्याला जमतं तुला कसं जमत नाही. तुमचं मूल तुमच्या मुलाच्या स्पीडनी शिकतं आहे. सो लेट दॅट चाइल्ड लर्न. आणि त्या मुलाला विचार करायला पुरेसा वेळ द्या. म्हणजे आत्ता तुम्ही उत्तर दिलं आणि लगेच 15 मिनिटांनी आन्सर अपेक्षित नाही. कदाचित त्या मुलाला ती गोष्ट समजायला पचायला थोडासा वेळ लागू शकतो. अर्थात तुम्ही कशावरती विचारताय त्याच्यानुसार आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही अपेक्षा करू शकता की 5-10 मिनिटात उत्तर यावं, पण काही जर का मोठ्या गोष्टी तुम्ही विचारत असाल तर डेफिनेटली दॅट विल टेक टाईम आणि तो तेवढा पुरेसा वेळ मुलांना मिळाला पाहिजे. आणि जास्तीत जास्त मोटिवेट करा, एनकरेज करा की मुलं प्रश्न विचारतील आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्याची उत्तरं दिली पाहिजेत असं नाही. लेट्स फाइंड आउट टुगेदर असं म्हणून सुद्धा आपल्याला मुलांना एनकरेज करता येऊ शकेल. आणि मुलं जे सांगतायत ते ॲक्टिवली ऐकायचा प्रयत्न करा. तुमचे कान मुलांसाठी असू द्यात. सो ह्या पालकांनी विचार करायच्या गोष्टी आहेत. आता यासोबत आणखीन काही गोष्टी येतात की ज्या आजपासून किंवा रोजपासून आपण केल्या तर त्याचा नक्की फायदा होतो. तशातल्या काही गोष्टी म्हणजे हे जे आपण म्हणलो, जे डेली रुटीनमध्ये जर का ह्या गोष्टी तुम्ही केल्यात, पण एवढंच की तुम्ही त्यांनी इरिटेट होणं अपेक्षित नाही. मुलांना त्याचं चॅनलाइज करून देणं. सुरुवातीला थोडंसं होईल असं की मुलं खूपच विचारतायत, काही पण विचारतायत, पण नंतर जशी जशी ह्याची मुलांना सवय लागेल, कसे प्रश्न विचारले पाहिजेत, कसा विचार केला पाहिजे, तशी तुम्ही त्याची काठिण्य पातळी हळूहळू वाढवू शकता. सो
मुलं काही स्किल हे जन्मतःच एका लेवलपर्यंत घेऊन येतात, पण ती आपल्याला वाढवता येतात का? तर नक्की. आणि थिंकिंग स्किल्स तर 101% वाढवता येतात, अनलेस अँड अंटिल देर आर नो डिफिकल्टीज और एनी इंटेलेक्चुअल डिफॉर्मिटीज. ओके. सर्वसामान्य मुलांच्या ह्या थिंकिंग स्किलला आपल्याला वाढवता येतं. जे स्पेशल किड्स आहेत त्यांच्यासाठी कदाचित थोडे वेगळ्या मार्गाने एफर्ट्स घ्यावे लागू शकतात, पण त्यांच्याही बाबतीत ते 100 नाही जरी पोचले तरी 10वरनं नक्की 25पर्यंत 30पर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या कपॅसिटीजनुसार, त्यांच्या डिफिकल्टी एरियाजनुसार ते डिफर होईल. पण येस, आपण थिंकिंग स्किल्स घरच्या घरी काही गोष्टींनी नक्की वाढवू शकतो. तर असेच काही पुढच्या टिप्स, काही गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही अशा कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज मुलांच्या थिंकिंग स्किलला वाढवण्यासाठी करणार आहात. आता भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.